नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे, की मी मगाशी काही रील्स बघत होतो. रील्स बघता-बघता एक व्हिडिओ माझ्यासमोर आला. त्या व्हिडिओमध्ये जसं की आजकाल आपण म्हणतो, की जे काही प्रेम आहे ते पूर्णपणे टाईमपास झालेलं आहे. कोणाला कोणाचं काही देणं-घेणं नाही, माणसात माणुसकी राहिलेली नाही, ह्या गोष्टी आपण सहजपणे बोलून जातो. पण ज्यावेळेस मी तो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये अशी गोष्ट घडली होती मित्रांनो, की सांगताना सुद्धा म्हणजे डोळ्यात पाणी येतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं तर एक मुलगी होती आणि तिचं ऑपरेशन होतं. ऑपरेशन होतं तर तिच्यासोबत तिचे जो हसबंड होते म्हणजे जोडीदार. तर त्या जोडीदाराने ज्यावेळेस त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता, त्यावेळेस तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणली, की "मला ह्या सगळ्या गोष्टींची भीती वाटते म्हणजे ऑपरेशनची." तर त्यावेळेस तो मुलगा जो आहे तो तिला म्हणला, की "भिवू नकोस, मी तुझ्यासोबत कायम असेल." त्यानंतरनं विषय असा झाला, की मुलीला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्याच्या नंतरनं ज्यावेळेस तिचं ऑपरेशन झालं, ती शुद्धीवरती आली, त्यावेळेस तिने नातेवाईकांना विचारलं, की "माझे पती कुठं आहेत?" त्यावेळेस तिच्या नातेवाईकांनी सांगितलं, की तुझ्या पतीने तुला त्याचं हृदय दिलेलं आहे." आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस त्या मुलीने तिच्या पतीला हाक मारली, त्यावेळेस तो म्हणला, की "भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आता कायम असेल आणि तुझ्या हृदयात असेल आणि सतत त्याच्या हृदयासोबत मी धडकत राहील." खरंच हा व्हिडिओ बघून मला म्हणजे तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी वाटली. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ मी टाकत आहे. तर नक्कीच तुम्ही पण विचार करा लाईफ जगताना काय जगलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे.